श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, स्वामीवर पूर्ण विश्वास का ठेवावा? अनेक भक्त रोज स्वामींचे नाव घेतात, पूजा करतात, पारायण करतात. पण जेव्हा जीवनात एखादे मोठे संकट येते तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो. स्वामी, माझ्याच बाबतीत असे का घडते? मी एवढी भक्ती करते तरी माझी इच्छा का पूर्ण होत नाही? स्वामी मैत्रिणींनो, याच ठिकाणी आपल्या विश्वासाची खरी परीक्षा असते. सुखात स्वामीचे नाव घेणे सोपे असते, पण दुःखातही स्वामींवर तितकाच विश्वास ठेवणे हीच खरी भक्ती आहे. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमी धीर दिला आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त बोलण्यासाठी नाही. ज्याने मनापासून या शब्दावर विश्वास ठेवला त्याला संकटातही धैर्य मिळते. आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही. कधी नोकरीत अडचणी येतात, कधी व्यवसायात नुकसान होते, कधी घरात आजारपण येते, कधी आर्थिक संकट येते, तर कधी नातेसंबंधात समस्या निर्माण होतात. अशा वेळी अचानक अनेक जण म्हणतात, स्वामी माझे ऐकतच नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आई जशी आपल्या मुलांचे नेहमी चांगलेच करते, स्वामी तसेच आपल्या प्रत्येक भक्तांचे कल्याणच करतात. आपण आज जे मागतो ते आपल्या हिताचे आहे की नाही हे आपल्याला माहीत नसते, पण स्वामींना सर्व काही माहिती असते. म्हणून कधीकधी ते आपल्याला हवे ते लगेच देत नाहीत, तर योग्य वेळ आल्यावर त्यापेक्षाही चांगले देतात. आपण एखादे बीज जमिनीत पेरतो, दुसऱ्याच दिवशी झाड उगवत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते, त्यानंतरच त्याला फळे लागतात. तसेच भक्तीचेही आहे. आज नामस्मरण केले आणि उद्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे नसते. श्रद्धा, संयम आणि विश्वास याचे साथ असेल तर योग्य वेळी स्वामींची कृपा नक्की मिळते. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. विश्वास म्हणजे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणे आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवणे. विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत आणि फक्त स्वामींकडे पास होण्यासाठी प्रार्थना करेल तर ते योग्य नाही. शेतकरी शेती करणार नाही आणि फक्त पिकासाठी प्रार्थना करेल तर पीक येणार नाही. स्वामी आपल्यावर प्रयत्न करणाऱ्यांची प्रेरणा देतात आणि योग्य वेळी त्यावर कृपेचा आशीर्वाद देतात. अनेक भक्त सांगतात की आयुष्यात मोठे संकट होते, सर्व मार्ग बंद होते, पण त्यांनी स्वामींचे नाव जोडले नाही. काही दिवसांनी परिस्थिती अशी बदलली की त्यांनाही आश्चर्य वाटले. म्हणूनच म्हणतात, स्वामी कधीच भक्ताला सोडत नाहीत, ते योग्य वेळची वाट पाहतात. विश्वास वाढवण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. शक्य असल्यास स्वामींचे चरित्र वाचा. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा. अडचण आली की घाबरू नका. मनात एकच भावना ठेवा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. मी माझे कर्तव्य करत राहीन, बाकी सर्व तुमच्या चरणी अर्पण. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीच खचत नाही, कारण त्याला माहिती असते की माझ्या पाठीशी स्वामी आहेत. एक संकटे येतील पण ती कायमची राहणार नाहीत. दुःख येईल पण त्यानंतर सुखही येईल. रात्र झाली की सकाळ होते, तसेच प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळही येतो. म्हणूनच आजपासूनच एक संकल्प करूया, कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामींवरील विश्वास कमी होऊ देणार नाही. आनंदात स्वामींचे आभार मानू आणि संकटात स्वामीवर आर्थिक श्रद्धा ठेवू. चला, शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.